नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET 2026 मागील वर्षी झालेले पेपर याच्यामध्ये आपण अत्यंत महत्त्वाचे मागील झालेले पेपरचे प्रश्न आपण याच्यामध्ये काही ॲड केलेले आहेत, जे की तुम्हाला पुढील म्हणजे उद्याच्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनलवर नसाल तर चॅनल ऐकाने सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असं बघा, सामाजिक शिक्षण सिद्धांत कोणी मांडलेला आहे? बघा, सामाजिक शिक्षणाचा सिद्धांत कोणी मांडलेला आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे बंडुरा. काय मित्रांनो? बंडुरा यांनी सामाजिक शिक्षणाचा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. कोण आहे मित्रांनो? बंडुरा हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, बालक प्रथम कोणती भाषा शिकते? बघा, बालक प्रथम कोणती भाषा शिकत असते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मातृभाषा. ते बालक सर्वप्रथम मातृभाषा हे शिकत असते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? बघा, भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग हा कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे NH-44. हा काय मित्रांनो? भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, लोहपुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते? बघा, लोहपुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते? प्रश्न खूप महत्त्वाचे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांना लोहपुरुष म्हणून ओळखले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, बालकाच्या विकासात सर्वात महत्त्वाची भूमिका कोणाची असते? बघा, बालकाच्या विकासामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका ही कोणाची असते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कुटुंबाची ही बालकाच्या विकासासाठी सर्वात महत्त्वाची भूमिका म्हणजे कुटुंबाची असते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, सकारात्मक बळकटीकरण ही संकल्पना कोणी मांडली? बघा, सकारात्मक बळकटीकरण ही संकल्पना कोणी मांडलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे स्किनर. कोणी मांडली मित्रांनो? स्किनर यांनी मांडलेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, शिक्षणाची प्रक्रिया मुख्यतः कशाशी संबंधित असते? बघा, शिक्षणाची प्रक्रिया मुख्यतः कशाशी संबंधित असते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अनुभवाशी संबंधित असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, TET परीक्षेत सर्वाधिक महत्त्वाचा विषय कोणता आहे? बघा, TET परीक्षेमध्ये सर्वाधिक महत्त्वाचा विषय कोणता असतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे बालविकास व शिक्षणशास्त्र. हा काय मित्रांनो? TET मध्ये महत्त्वाचा विषय असतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, शिक्षणाचा हक्क आणि कायदा म्हणजे RTE भारतामध्ये कधी लागू झालेला आहे? शिक्षणाचा हक्क कायदा म्हणजे RTE भारतामध्ये कधी लागू झालेला आहे? प्रश्न हा पण तुम्हाला विचारण्याची खूप शक्यता आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 2010ला हा TET म्हणजे लागू झालेला आहे. हे आपलं योग्य आन्सर. RTE म्हणजे शिक्षणाचा हक्क म्हणजे RTEचा म्हणजे कायदा हा लागू झालेला आहे. कधी झाला आहे मित्रांनो? 2010ला. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, INS विक्रांत ही भारताची पहिली स्वदेशी कोणत्या प्रकारची युद्धनौका आहे? बघा, INS विक्रांत ही भारताची पहिली स्वदेशी कोणत्या प्रकारची युद्धनौका आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे विमानवाहू युद्धनौका आहे. कोणत्या मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे विमानवाहू युद्धनौका आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे केरळ या राज्यामध्ये सायलेंट व्हॅली हे राष्ट्रीय उद्यान आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, पंचायत राज व्यवस्थेची सुरुवात भारतामध्ये कुठे झालेली आहे? पंचायत राज व्यवस्थेची सुरुवात भारतामध्ये कोणत्या ठिकाणी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे राजस्थान या राज्यामध्ये झालेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, दास कॅपिटल या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? दास कॅपिटल
या ग्रंथाचे लेखक आपल्याला सांगायचे आहेत. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कार्ल मार्क्स. काय मित्रांनो, कार्ल मार्क्स हे दास कॅपिटल या ग्रंथाचे ते लेखक आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, वेदाचा वेद म्हणून कोणत्या वेदाला ओळखले जाते? बघा, वेदाचा वेद म्हणून कोणत्या वेदाला ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे ऋग्वेदला ओळखले जाते. काय ओळखले जाते मित्रांनो? वेदाचा वेद म्हणून ऋग्वेदला ओळखले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, भारतातील पहिली महिला राज्यपाल कोण होत्या? बघा, भारतातील पहिली महिला राज्यपाल कोण होत्या? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सरोजिनी नायडू. सरोजिनी नायडू हे भारतातील पहिल्या महिला राज्यपाल होत्या. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, शिक्षणाचा हक्क RTE कोणत्या वयोगटासाठी आहे? बघा, शिक्षणाचा हक्क RTE कोणत्या वयोगटासाठी आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 6 ते 14 वर्ष वयोगटासाठी ही RTE आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्ये कोणत्या राज्य घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलेली आहे? भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्ये कोणत्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलेली आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 42वी घटना दुरुस्ती आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते? बघा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष आपल्याला सांगायचे आहेत. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे बद्रुद्दीन तय्यबजी. बद्रुद्दीन तय्यबजी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, अमरनाथ गुहा कोणत्या केंद्र प्रदेशामध्ये आहे? बघा, अमरनाथ गुहा हे कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, नाट्यशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिलेला? बघा, नाट्यशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे भरत मुनी यांनी नाट्यशास्त्र हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, महाराष्ट्रातील विदर्भ विभागात किती जिल्हे आहेत? बघा, महाराष्ट्रातील विदर्भ विभागातील किती जिल्हे आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 11 जिल्हे आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, भारतीय संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार कोण होते? बघा, भारतीय संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार कोण होते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे BN राव. हे काय होते मित्रांनो? भारतीय संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार होते. कोण होते? BN राव. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, महाराष्ट्रातील नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? महाराष्ट्रातील नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे गोंदिया या ठिकाणी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक त्यांनी लिहिलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, हंटर आयोग कोणत्या क्षेत्राशी संबंधित होतं? बघा, हंटर आयोग हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होतं? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे शिक्षणाशी संबंधित होतं. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, भारतातील सर्वात लांब बोगदा म्हणजे अटल टनेल काय मित्रांनो? अटल टनेल कोणत्या राज्यात आहे? बघा, ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे हिमाचल प्रदेश या ठिकाणी अटल टनेल हे म्हणजे धबधबा आहे. काय मित्रांनो? सॉरी, बोगदा आहे आणि सर्वात लांब हा बोगदा आहे. कोणता आहे? अटल टनेल. हे आपले योग्य आन्सर आहे. कोणत्या ठिकाणी मित्रांनो? हिमाचल प्रदेश. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, भारतरत्न पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले परदेशी व्यक्ती कोण होते? बघा, भारतरत्न पुरस्काराने सन्मानित पहिले परदेशी व्यक्तिमत्व कोण होते? बघा, ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे खान अब्दुल गफार खान. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, यंग इंडिया हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? बघा, यंग इंडिया
हे वृत्तपत्र कोणी सुरू केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 आहे मित्रांनो, इथं मिस्टेक झाली आहे. आपला ऑप्शन बी आलेला आहे. पण ऑप्शन क्रमांक बी म्हणजे महात्मा गांधी यांनी यंग इंडिया हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? बघा, भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, लाल त्रिकोण हे कशाचे प्रतीक आहे? बघा, लाल त्रिकोण हे कशाचे प्रतीक आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कुटुंब नियोजनाशी संबंधित म्हणजे लाल त्रिकोण हे आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, जय जवान जय किसान हा नारा कोणी दिलेला आहे? बघा, जय जवान जय किसान हा नारा कोणी दिलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान हा त्यांनी नारा दिलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? बघा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही कधी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, पंचतंत्र चे लेखक कोणाला मानले जाते? बघा, पंचतंत्र हे लेखक कोणाला मानले जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे विष्णू शर्मा याने पंचतंत्र चे लेखक मानले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, सारे जहां से अच्छा हे गीत कोणी लिहिलेले आहे? बघा, सारे जहां से अच्छा हे गीत कोणी लिहिलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मोहम्मद इक्बाल यांनी सारे जहां से अच्छा हे गीत त्यांनी लिहिलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, भारतातील पहिली मेट्रो रेल्वे सेवा कुठे सुरू झाली आहे? बघा, भारतातील पहिली मेट्रो रेल्वे सेवा कुठे सुरू झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कोलकाता या ठिकाणी सुरू झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, गीता रहस्य या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? बघा, गीता रहस्य या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लोकमान्य टिळक हे गीता रहस्य या ग्रंथाचे ते लेखक आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, इस्रोचे मुख्यालय कुठे? बघा, इस्रोचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे बेंगळूर या ठिकाणी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, भारताचा राष्ट्रीय जलीय प्राणी कोणता आहे? बघा, भारताचा राष्ट्रीय जलीय प्राणी म्हणजे जलचर प्राणी कोणता आहे असा प्रश्न मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे डॉल्फिन आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, जगातील सर्वात उंच पठार कोणते? बघा, जगातील सर्वात उंच पठार हे कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे तिबेटचे पठार आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? बघा, सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे बुध काय मित्रांनो, सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह म्हणजे बुध आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो आपले 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.